मागील 3 दिवसापासून बघितलं तर मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरचं तापमान जे आहे ते 36 अंशावरती गेलेलं आहे आणि त्यामुळे आता कुठंतरी उन्हाच्या झळा जे आहे ते आता अंगाला नागरिकांना सोसावे लागत आहे. त्यामुळे आता लहान बालकांसह वृद्धांना जे आहे ते आता उष्माघाताचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून जे आहे ते आता नागरिकांना सल्ला दिला जात आहे. त्याच पद्धतीने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते आरोग्य विभागाकडून करण्यात आहे. तर आता उष्माघाताचे परिणाम होऊ नये याकरिता आता नागरिकांनी काय आवाहन करता येईल हे माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर आहेत. सर काय सांगाल, उष्माघात होऊ नये यासाठी काय आव्हान असेल? सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापमानात भरपूर वाढ झालेली आहे. त्यामुळे उष्माघात होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे शेतीमध्ये काम करणारे जे आपले शेतकरी वर्ग आहेत व जे सर्वसामान्य नागरिक आहेत, यांना मी अशी सूचना करतो की त्यांनी शक्यतोवर दुपारच्या उन्हामध्ये काम करण्याचे टाळावे. आणि जरी तुम्ही काम करत असताल तरी स्वतःच्या उन्हापासून स्वतःला संरक्षण करण्यासाठी शेतकरी वर्गाने उपरणे वगैरे बांधावे डोक्याला. तसेच लहान मुलं वगैरे असतील त्यांनी टोपी वगैरे घालूनच बाहेर पडावे. आणि याची लक्षणं जे आहेत उष्माघाताची ती नेमकी चक्कर येऊन माणूस पडू शकतो. त्याचं अंग पूर्ण असं गरम होत असतं, म्हणजे गरम झाल्यासारखं असतं. तर असं काही जर तुम्हाला वाटलं तर त्वरित त्याच्या माणसाला आपण ओला कपडा करून त्याचं सगळं अंग आपण ओल्या कपड्याने पाण्याने पुसून घ्यावे व त्यांना ताबडतोब सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घ्यावे, की जेणेकरून उष्माघाताचा आपण उपचार करू शकू. शक्यतोवर उष्माघातापासून सर्वांनी बचावच करावा अशी माझी विनंती राहील सगळ्यांना, की सगळ्यांनी त्याच्यासाठी उष्माघातमध्ये उन्हामध्ये जाण्याचे टाळावे सगळ्यांनी. त्या आहारामध्ये काय बदल करावा? आता उन्हाळ्यात दिवस असल्यामुळे शक्यतो सगळ्यांनी पाणी भरपूर प्यावे. कारण डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे सर्वांनी भरपूर पाणी प्यायला पाहिजे. नक्कीच जर बघितलं तर नागरिकांनी जे आहे ते आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते आता आरोग्य विभागाकडून करण्यात आहे. नागरिकांनी पाणी जास्त प्यावे, त्याचबरोबर उन्हात जाणे टाळावे असं आव्हान जे आहे ते आता आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.